Hello, this is the My Artifact episode number 522. साला मला वाटलं मी आत्ताच 500वा एपिसोड रेकॉर्ड केला होता ना, आणि आताच 22 म्हणजे नियर अबाउट 22 दिवस झाले. साला दिवस किती भक्का चालले राव, व्हेरी फास्ट. आणि माझी सोबत डेस्टिनी पण कुठं चालली राव, कुठे, वेअर? तू अजूनपर्यंत फिल्म स्कूल जॉईन नाही केला आहे, पण नागपूरमध्ये नाही. देन व्हॉट शुड आय डू? आपल्याला नाही का आता, ठीक आहे, आता आपण इथे आलो आहे, या स्टेजवर आलो आहे, लेवल 2वर आलो आहे. आणि आता आपल्याला डेस्टिनी क्रॅक आउट करण्यासाठी काही गायडन्स पाहिजे. तर आपल्याला गायडन्स तर कोणा पर्सनकडून भेटणार नाहीच, ऑफकोर्स नॉट. आणि नागपूरमध्ये मे बी नॉट अवेलेबल, कारण ढूंढने तो भगवान भी मिलता है. व्हाई डोंट यू ट्राय? Yeah, why don't I try? It's important. पाहून घेऊ. आता आपल्याला समजा जर नागपूरमध्ये भेटलं ठीक, नाही तर आपण आपल्यापाशी एक हे आहे, इंटरनेट, सॉरी, हे मेकिंगचं आपल्याला बघावं लागेल. फिल्म मेकिंगचे व्हिडिओ, गायडन्स व्हिडिओ, त्यांचे टेक्निक्स, त्यांचे क्लासेस खान अकॅडमी किंवा यूट्यूबवरून तर भेटतच आहे. ते डाउनलोड करावं लागेल आणि त्याच्यातून आपल्याला माहीत पडेल. कारण ते व्हिडिओ पाहिल्यानंतरच आपल्याला आयडिया पडेल का आपल्याला एक्झॅक्टली करायचं काय आणि त्याला कशा प्रकारे करायचं आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत पडल्या तरच आपण नेक्स्ट स्टेप फॉरवर्ड करू शकतो. अदरवाईज वी वोंट. कारण आपल्याला माहीत आहे का, फिल्म आपल्या डोक्यात आहे आणि त्याला आपल्याला आता पडद्यावर आणायची आहे. बट प्रॉब्लेम आहे का, आपल्याला काही एक्सपिरियन्स नाही आणि याच्याबद्दल काही नॉलेज पण नाही. आणि यासाठी नॉलेज घेण्यासाठी आपल्याला मुंबईला जावं लागेल, बट त्यासाठी टाईम आहे. तर आपण आतापासूनच प्रिपेअर करायला लागेल. आणि मला वाटते की आपण जावं लागेल, या जे टेक्निक्स आहे यांचे आपल्याला व्हिडिओ डाउनलोड करून पाहावं लागेल. आतापासून आपण ट्राय करायला पाहिजे. त्यामुळे आपण हळूहळू आपण आपल्या डेस्टिनीसोबत जाऊ. अनदर थिंग इज आळस. मी मागच्या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये नियर अबाउट 580 पार्ट 2मध्ये मी आळसाबद्दल बहुत काही सांगितलं. मी सांगितलं का सोमवारपासून करायचं काय आहे. तर आता तेच आपण कंटिन्यू करणार आहे. आज तर मंगळवार, आज सोमवार आहे आणि आज तर मी आलो आहे. उद्या काय करायचं आहे, या मेन इम्पॉर्टंट फॅक्ट. उद्या सकाळी तर जॉब, सकाळी उठून जॉब करीब 4-5 वाजेपर्यंत. आल्यानंतर फटकन रेडी, लेट्स गो टू दी जिम. जिममध्ये जायचं 6 वाजता. 6 ते 8 जिम मारायचं. 2 घंटे मस्त जिम मारायची, जेवढी होती तेवढी जिम मारायची. देन जिम मारल्यानंतर घरी यायचं, हातपाय धुवायचे आणि पढाई करायची, जेवढे होतं ना तेवढी. 8 ते मग कंटिन्यूज आहे ना आपल्यापाशी मग पूर्ण 11-12 वाजेपर्यंत. मग केवढा आहे, जेव्हा झोप नाही लागेपर्यंत तोपर्यंत, राईट. जेवण आपण करायचं जेवण आपण करायचं 10 वाजता. जरी 8-8:30 वाजता डब्बा जरी आला, भूक लागली तरी आपण जेवण नाही करायचं. जेवण करायचं 10 वाजता. कारण 10 वाजता जेवण केल्यानंतर मग आपल्याला ती झोप, त्याच्यानंतर आर्टिफॅक्ट एपिसोड करावं लागते ना. आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केल्यानंतर मग काही हे राहत नाही, इंटेन्शन राहत नाही काही करण्याचं. तर मग पढाई करण्याची. तर मला वाटते 10 वाजेपर्यंत, म्हणजे 8 ते 10 आल्यानंतर हातपाय धुवायचे, पढायला बसायचं. पढायला बसल्यानंतर आपण कंटिन्यू 8-10 वाजेपर्यंत पढाई करायची. 8 ते 10 2 घंटे द्यायचे, जेवढं होतं तेवढी पढाई करायची. या दरम्यान टी व्ही नाही लावायची, रेडिओ सुरू ठेवायचा का, रेडिओ सुरू ठेवायचा आणि थोडी बहुत पढाई करायची. आणि देन मग 10 वाजता जेवण करून आपलं एक्झिट करायचं, म्हणजे दिवसाचं एक्झिट करायचं. म्हणजे आर्टिफॅक्ट एपिसोड ब्रश वगैरे पूर्ण करून मग
झोपून जायचं. आता हा प्लॅन आहे आणि याच्या अनुसार आपल्याला काम करायचं आहे. तर थोडंसं विचार कर, फोकस राहा, आळस कमी कर. आणि जर तुला वाटत आहे का आपल्याला थोडंसं थकून राहिलो आहे, तर हे एक प्रकारे डेस्टिनीला क्रॅकआउट करण्यासाठी एवढी मेहनत घ्यावं लागेल. तर ही मेहनत आहे, म्हणजे एक प्रकारे हीच एक मेहनत आहे. याला आपण फोकस करावं लागेल. तर इट इज इट. याला एकदम कन्फर्म करून घे का आपल्याला हेच काम करायचं आहे. उद्या बिलकुल बिलकुल अशा काही गोष्टी करायच्या नाही. आपल्याला जे फोकस आहे, जे करायचं आहे, त्याला फोकसमध्ये आणावं लागेल आणि वी हॅव टू मेक इट. आर्टिफॅक्ट एपिसोड इज ऑल्सो अबाउट दॅट. कारण याच्यामध्येच आपण का लहानपणी नाही का आई सांगायची बेटा असं कर, पढाई कर. थोडं मोठं झालं आपल्याला वाटते का आपल्याला पेपर काढण्यासाठी पढाई करावी लागते. आणि देन अशी वेळ येते का आई वडील वगैरे कोणी नसते. मग तेव्हा आपल्याला स्वतःला समजावं लागते का आपल्याला हे पण काम आहे, ते पण काम आहे, हे पण काम करायचं आहे, ते पण काम करायचं आहे. दोनही सोबत घेऊन चालायचं आहे. प्रत्येकाला 2-2 घंटे देऊन आपण आपली डेस्टिनी क्रॅकआउट करू शकतो. 101%. आपलं ग्रॅज्युएशन पण होऊ शकते आणि आपली डेस्टिनी पण क्रॅकआउट होऊ शकते. आय जस्ट ओनली वॉन्ट ग्रॅज्युएशन मॅन. ग्रॅज्युएशन झालं देन ओव्हर, इट्स कम्प्लिटली फाईन. म्हणजे तुझा बॅकअप पण रेडी असते, मुंबईला जाण्यासाठी तुझा प्लॅन पण रेडी असते आणि तुझी फिल्म पण रेडी असते. आणि हे सगळं करण्यासाठी मला वाटते हार्डली आता मी किती 24चा सरळ सांगू 24चा आहे. 24 पासून नियर अबाउट करीब 5 वर्ष नाही, 4 वर्ष, 4 वर्ष, म्हणजे नियर अबाउट 28पर्यंत आपण मुंबईला पोहोचलो पाहिजे. म्हणजे ॲट द एज ऑफ 28 आय हॅव टू गो टू द मुंबई. मला मुंबईला जावं लागेल. 28 आणि 30च्या मधामध्येच आपल्याला मुंबईला जावं लागेल. आणि आपली जे डेस्टिनीला क्रॅकआउट करण्यासाठी त्याला माहीत नाही किती वेळ लागू शकते. कारण लेवल 3 स्टार्ट करणं म्हणजे काइंड ऑफ क्रिपी होऊन जाईल थोडासा. बट आपण करूच त्याला, कुठं तरी स्टार्ट करूच आपण ॲट द एज ऑफ 30, अबाऊ 30मध्ये आपण त्याला करू. आणि देन आपण हळूहळू आपल्या मार्ग दिसत जाते. आता आपल्याला नाही का लेवल 2च्या एंडपर्यंत आपल्याला दिसून राहिलं आहे. आता आपलं टार्गेट काय आहे? आपलं टार्गेट आहे ॲट द एज ऑफ 28पर्यंत आपल्याला का पाहिजे. म्हणजे आता मी 24चा आहे. 28 म्हणजे 4 वर्षानंतर मला का पाहायचं आहे माझ्या लाईफमध्ये. वेल, माझ्या ग्रॅज्युएशन असणं पाहिजे. 28पर्यंत माझ्यापाशी ग्रॅज्युएशन असणं बहुत इम्पॉर्टंट आहे. अनदर थिंग, माझा मुंबईला जाण्याचा चान्स नाही, म्हणजे मुंबई जाणं कन्फर्म असलं पाहिजे. म्हणजे मुंबईमध्ये कुठे ना कुठेतरी सेटल लावला पाहिजे, काही ना काही जुगाड लावला पाहिजे. या सो दॅट्स बोथ द थिंग्स. या 2 गोष्टी आपल्याला 28पर्यंत कम्प्लीट करायच्या. या जर या 2 गोष्टी झाल्या आपली लेवल 2 कम्प्लीट नाही, लेवल 2 कम्प्लीट नाही, सॉरी, लेवल 2 कम्प्लीट आहे. तर आपण मुंबईमध्ये जाऊ आणि मुंबईमध्ये आपली लेवल 3 स्टार्ट होईल. सो वी हॅव टू प्रिपेअर फ्रॉम टुडे. आता टाइमपास बहुत झाला. आता आपण 6 वर्ष वेस्ट केले आहे डिप्लोमासाठी. बट आता असं नाही. आता आपण फोकस राहायचं आणि आपण आपल्या गलतीवर जाणून घ्यायचं की गलती काय आहे आणि त्याच्यावर सोल्युशन फाइंड आउट करायचं. काल मी घेताना श्री डोबळेला आर्टिफॅक्ट एपिसोडबद्दल सांगितलं आणि आय डोंट नो तिने स्टार्ट केलं का नाही केलं. मी जसं एक प्रकारे सोल्युशन सांगितलं. मला वाटते मी एक अमेझिंग पर्सन आहे, एक नाईस पर्सन आहे ज्याच्यासोबत चांगल्या गोष्टी होऊन राहिल्या आहे आणि याला होणं इम्पॉर्टंट आहे. सो बेस्ट ऑफ लक फॉर दॅट. आणि आज काय झालं? आज काय नाही, आज मला नागपूरला यायचं होतं, त्यामुळे मी आज नागपूरला आलो. आज दॅट वॉज ग्रेट, नाईस. So this is the my artifact episode number
522. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you. Nagpur, Maharashtra. Thank you.